अल्पवयात प्रेमात पडलात आणि तुमच्या हातूनही काही चूक झाली आहे का? आणि अशी चूक होऊन त्यातून तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडलात का? तर मित्रांनो, घाबरू नका. कायदा शिक्षा देत नाही, तर ते अगोदर तुम्हाला संरक्षण देतो. नमस्कार मित्रांनो, मी ऍडव्होकेट श्रीहरी वनदास कांबळे. आज आपण पाहणार आहोत बालविवाह कायदा. या बालविवाह कायद्याअंतर्गत हा बालविवाह नेमका ठरतो कधी? तर 18 वर्षाच्या खालील मुलगी आणि 21 वर्षाच्या खालील मुलगा जर असेल तर त्यांचा विवाह म्हणजे बालविवाह होतो. या बालविवाह अंतर्गत नेमका गुन्हा कोणावर दाखल केला जातो? तुम्ही गुन्हेगार ठरता का, की तुमचे पालक गुन्हेगार ठरतात? तर मित्रांनो, ज्यांचा बालविवाह होतो त्यांना ते पीडित असतात, ते गुन्हेगार नसतात. त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यांच्यासाठी विवाहासाठी ज्यांनी दबाव टाकला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. जे लोक यामध्ये सहभागी होतात त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जातो. परंतु हे विवाहित मात्र पीडित असतात, त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. अल्पवयात जर चूक झाली असेल तर यासाठी तुम्ही काय कराल? अल्पवयात तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला जर तो विवाह रद्द करून घ्यायचा असेल तर मित्रांनो, 18 वर्ष वयाची मुलीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा सदरचा विवाह रद्द करण्यासाठी सेशन कोर्टामध्ये सिनियर डिव्हिजनला तुम्ही अर्ज करू शकता आणि या अर्जाअंतर्गत तुमचा हा बालविवाह रद्द करून घेऊ शकता. जर तुमच्यावर अशा पद्धतीची वेळ आली असेल, तुमच्यावर असा दबाव येत असेल आणि हा बालविवाह तुमचा घडून येत असेल तर यासाठी तुम्ही काय कराल? तर 1008 या चाइल्ड हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता. त्याचबरोबर 112 पोलिसांशी संपर्क साधू शकता किंवा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडूनही तुम्ही तुमच्यासाठी माहिती मागून घेऊ शकता. मित्रांनो, अल्पवयात जर चूक झाली तर आयुष्य संपत नाही. कायदा तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी आहे, तुम्हाला वाचवण्यासाठी आहे. तर जाणून घ्या, उभे राहा आणि स्वतःचा बचाव करा. सदरची रील तुम्हाला आवडल्यास नक्कीच सेव्ह करा आणि फॉरवर्ड करा. नक्कीच कोणाच्या तरी आयुष्यात कामी येऊ शकते.